tan inverse in bracket 1 plus cos tan inverse of 1 1 plus cos inverse pi by 1 by 2 1 by 2 plus sin inverse 1 by 2 sin inverse 1 by 2. आपला हे सगळ्यांचे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. काय करायचं आपल्या सगळ्यांच्या व्हॅल्यू फाइंड करायचे. जे आपण अगोदर केलं का रे तेच आपल्याला परत करायचं आहे. तुम्ही जे अगोदर केलं का तेच तुम्हाला परत करायचे, पण जर असं वेगळा प्रकार तुम्हाला यूज करायचा. काय करायचं आपल्याला, ज्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड करतो आपण त्या सगळ्यांची शेवटला ऍडिशन करायची. मला सांगा आपण tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू फाइंड करतो. पहिल्या क्वेश्चनमध्ये केलं आपण ते cos ची व्हॅल्यू फाइंड केली, आपण sin ची व्हॅल्यू फाइंड केली. इथं पण तेच करायचं, व्हॅल्यू फाइंड करायची, पुट करायचं, शेवटला काय त्यांची ऍडिशन करायची. कसं बघा काय करतो तुम्ही. तो बोलला tan इनव्हर्स 1 तर पहिले घ्यायला tan इनव्हर्स 1. tan इनव्हर्स किती आपण लिहितो 1. मला सांगा रे tan ची व्हॅल्यू 1 45 कधी असते 45. 45 म्हणजे काय पाय बाय 4. मी इथे काय ठेवलं पाय बाय 4 आणि इथे लिहायचं सिन्स पाय बाय 4 बिलॉंग्स टू tan ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे मायनस पाय बाय 2 दे आहे का हो. tan साठी घ्यायचे ना पार्टिकल आपण ते झालं एक नंबर. एक नंतर पुढे पण आपल्याकडे cos इनव्हर्स किती पाहिजे रे 1 बाय cos ची व्हॅल्यू 1 बाय 2 किती असते रे pi by 6 हे pi by 3 पाय बाय 3 ला मी करायचं पाय बाय 3 सिन्स आपल्यासाठी मला सांगा बरं पाय बाय 3 बिलॉंग्स टू cos आहे. cos ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय 0 पार्टने गेली तुम्ही 0 पासून ते पाय पर्यंत आहे का. आणि शेवटला पण रे sin sin इनव्हर्स 1 बाय सांगा sin ची व्हॅल्यू 1 बाय 2 किती असते पाय बाय 6 ला. आणि यासाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय मायनस पाय बाय 2 ते प्लस पाय बाय 2 आले का. हे सगळं घ्यायचं आणि पुट करायचं काय क्वेश्चन मध्ये पुट इन 1. आता 1 मध्ये काय रे tan इनव्हर्स 1 पण tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू काय आली पाय बाय 4. पुट करून मिळा पाय बाय 4 प्लस cos इनव्हर्स 1 बाय 2 याची व्हॅल्यू काय आली pi by 3 पुट करून मिळालं पाय बाय 3 कोई प्रॉब्लेम. इथे या sin इनव्हर्स 1 बाय 2 पाय बाय 6 आले का. आता सगळ्यांचे ऍडिशन करायचं सगळ्यांना माहिती सगळ्यांचा बेस सेम आहे तिथं. जोपर्यंत बेस सेम नाही आपलं ऍडिशन करता येईल का. मग आपण अगोदर काय करणार बेस सेम करणार क्रॉस मल्टिप्लाय करून लंब धरले ते तर मला एक तर 4 आहे 3 आहे 6 आहे. असा कोणता नंबर आहे बरोबर जो ठिकाणच्या पण टेबल मध्ये येतो 12 येतो का 4 3 12 3 चौक 12 6 नाही येतं का. मी काय करतो मला इथं 12 आणायचं याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3 ने वर पण मल्टिप्लाय करा 3 ने खाली पण मल्टिप्लाय करा काय होईल मग 3 1 3 खाली 3 चौक 12. इथं किती मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने करावं लागेल का. मग काय होईल ते 4 पाय 12. इथे किती करावं लागेल 2 ने करावं लागेल. मग काय होईल ते 2 पाय 12. सगळ्यांचा बेस सेम झाला करा बरं ऍडिशन 3 आणि 4 7 2 म्हणजे काय झालं ते 9 पाय बाय या छोटं करता येईल का येतं कसं 3 त्रिक 3 चौक 3 पाय बाय दिस इज योर सोपं एकदम कळतंय ना. या प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं व्हॅल्यू पटकन सांग. सेकंड नंबर काय cos inverse 1 by 2 cos इनव्हर्स 1 by 2 plus 2 sin inverse 1 by 2 2 sin इनव्हर्स 1 by 2 एवढंच आहे का सोपं आहे का. पारे तो आला ना सर याला म्हणा नंबर 1 काय म्हणजे नंबर 1 म्हणायचं. पहिले व्हॅल्यू आपण फाइंड करणार आता काय आहे ते cos इनव्हर्स 1 by 2 cos ची व्हॅल्यू 1 by 2 किती आहे पाय बाय 3 ला. सही बात आहे. मला सांगा पाय बाय 3 जो आहे आपला हा कशामधला पहिले रे 0 से लेके पाय तक. हे पाठ करा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच पाठ करा. तुम्ही कधी पाठ घेऊन होते अचानक भुकायला पुढे बोल रे sin इनव्हर्स 1 by 2 sin ची व्हॅल्यू 1 by 2 किती असते pi by 6 पाय बाय 6 आणि हा पाय बाय 6 कशामधला पाहिजे minus pi by 2 माइनस पाय बाय 2 से लेके plus pi by 2 प्लस पाय बाय 2 बरोबर आहे का. 2 चा काय व्हॅल्यू बघ ना तो बघा हे पुट काय आहे इक्वेशन 1 नंबर 1 ची इक्वेशन काय आपलं cos इनव्हर्स 1 by 2 याची व्हॅल्यू काय आहे रे pi by 3 पाय बाय 3 आठवड 2 चं
हा 2 कशाला कसा हात लावायचा नाही टाकाला की बुकला sin इनवर्स 1/2 sin ची व्हॅल्यू 1/2 किती बाय बाय 5/6 ला का समजलं माझ्या पा बे एक बे त्रिक हा वरती कोण राहिला पाय बाय 3 इथं पाय बाय 3 काही प्रॉब्लेम नाही पण एक पाय बाय 3 आणि हा एक पाय बाय 3 सगळी किती झाली 2 बाय 2 पाय बाय खलास कसं एकदम सोपं सोपं कोसेक इनवर्स मायनस रूट 2 प्लस कॉट इनवर्स रूट 3 हा तुमचा क्वेश्चन आहे याला सॉल्व करायचं आहे याला पुन्हा केलं आपण त्याच प्रमाणे सॉल्व करा सामना अगोदर केलं होतं का कसं आहे कोसेक इनवर्स मायनस रूट 2 आहे ना पहिले याला नंबर 1 म्हणा पाय सगळं काय होतं कोसेक इनवर्स मायनस रूट 2 मला सांगा कोसेकची व्हॅल्यू रूट 2 कधी असते 45 म्हणजे काय रे पाय बाय 4 तर तुम्हाला माहिती का हा कोसेक आहे कोसेक कसा पाहिजे मायनस डायरेक्ट काय करण्याला मायनस साइन देऊन टाकायचं कारण साइन टॅन आणि कोसेक या डायरेक्ट करून आपण इथं मायनस साइन देऊन टाकतो सिन्स हा जो आहे मायनस पाय बाय 4 आकाशामधला रा -2 मायनस पाय बाय 2 ते प्लस पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पहिला प्रकार संपला नंबर 2 कडे चला पुढे कोण आहे आपल्याकडे cot इनवर्स रूट 3 cot इनवर्स रूट 3 cot ची व्हॅल्यू रूट 3 कधी असते कधी असते पाय बाय 6 पाय बाय 6 आणि हा कसा या प्लस आहे टेन्शन घ्यायची गरज ऍज इट इज घेऊन टाका हा कशामधला आहे रा 0 to पाय पाय बाय 6 कशामधला आहे 0 से लेके पाय पाय तक कोणता ब्रॅकेट आपला राऊंड ब्रॅकेट हे सगळं कशामध्ये पुट करायचंय 1 मध्ये 1 काय आपला कोसेक इनवर्स मायनस रूट 2 तर कोसेक इनवर्स मायनस रूट 2 काय व्हॅल्यू आहे मायनस पाय बाय 4 याची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 6 करा दोघांचा बेस सेम कसा करणार किती मल्टिप्लाय किती डिवाइड 2 पाय बाय 4 ना इथं पाय बाय किती आहे 6 म्हणजे किती आलं लागणार आपल्याला 12 आलं नाही कळते दोघांचा बेस सेम करायचा इथे 4 एक किती आहे 6 तुम्ही दोन प्रकारे करू शकता इथे डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करा काही फरक पडणार नाही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा ऍडजस्टमेंट करा दोघांचे भाग करा दोघांच्या मध्ये काय येतो 12 येतो दोघांचे डिवाइड 12 तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करू आपण कसं रे मैत्रीला दुश्मन तू क्लियर 6 एक 6 कोणता वाला मायनस प्लस 4 एक 4 खाली 6 चो आले का काय केलं कळलं ना आता पहा -6 प्लस 4 -2 -2 पाय अपॉन 24 बरं 2 1 जा 2 12 जा 24 येतं का म्हणजे मायनस पाय बाय हे तुमचा आन्सर आला समजून राहिलं ना या प्रकारे सॉल्व करायचं पर sin इनवर्स 1/√2 -3 sin इनवर्स √3/2 आणि हे आपल्याला काय दाखवायचं रे -3/4 दाखवायचं बरोबर आहे का रे जेव्हा क्वेश्चन आपल्या इथं प्रूव्ह यायचा आपण लिहितो LHS काय लिहितो आपण काय LHS sin इनवर्स sin इनवर्स 1/√2 -3 sin इनवर्स √3/2 याला माहिती नंबर 1 काय माहिती नंबर 1 जे आपण आधी केलं तेच परत करा काय करायचं आता sin इनवर्स 1/√2 सांगा रे sin ची व्हॅल्यू 1/√2 किती पाय असते बाय 4 पाय बाय 4 ला आणि पाय बाय 4 कशामधलं रे प्लस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 ते प्लस प्लस पाय बाय 2 ठीक आहे पुढे कोण आहे आपल्याकडे sin इनवर्स √3/2 sin इनवर्स ची व्हॅल्यू √3/2 कधी असते पाय बाय 3 also पाय बाय 3 कशामधला रे मायनस पाय बाय 2 ते प्लस पाय बाय 2 हे कशामध्ये पुट करायचं नाही 1 काय 1 आपला LHS is equal to sin inverse 1/√2 त्याची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 4 -3 as it is sin inverse √3/2 ची व्हॅल्यू पाय बाय 3 3 काय आली कॅन्सल उरलं काय पाय बाय 4 मायनस पाय सबट्रॅक्शन करायची काय त्यासाठी काय करतो मग बेस सेम करतो का मग काय होईल ते पाय -4 * पाय 4 पाय अपॉन 4
पाय मायनस 4 पाय 3 पाय कोणता वाला मायनस मायनस 3 पाय बाय 4 ही तुमची काय आहे रे RH Yes. चला काय सर सगळ्यात इम्पॉर्टंट बाकी काही असं करून सिंगल पाठ केलं ना येस राईट आउट